तब्बल 7 वर्षांनी आज माझ्या घरी ब्रह्मकमळ आले. जेव्हा ब्रह्मकमळाची कळी पाहिली तेव्हाच आनंद हा गगनात मावेना. येताना 2 कळ्या आल्या होत्या, पण एक अचानकच रात्रीची गायब झाली. नंतर विचार केला की म्हणूनच देवाने 2 कळ्या पाठवल्या असतील, एक नाही तर दुसरी. ब्रह्मकमळ पूर्ण तयार होण्यासाठी 15 दिवस लागले. असे म्हणतात की ब्रह्मकमळाचे झाड ज्यांच्या घरी असते त्यांच्या घरात साक्षात लक्ष्मी, विष्णू आणि महादेवांचा वास असतो. आणि ब्रह्मकमळ फुलताना जे कोणी पाहतं ते नशीबवान असतं. आता काही जण म्हणतील हे ब्रह्मकमळ नाही, परंतु आम्ही लहानपणापासून याच झाडाला ब्रह्मकमळ समजतोय आणि आमच्यासाठी हे फूल ब्रह्मकमळ आहे. हे ब्रह्मकमळ फुलायला तब्बल 2 तास लागले. ब्रह्मकमळ पूर्ण फुलल्यानंतर त्याच्यासमोर दिवा, अगरबत्ती, हळदी कुंकू लावून त्याची पूजा केली. रात्रीच्या 12-1 नंतर ते थोडं कमी होत कोमजायला लागतं. सकाळी ब्रह्मकमळ हे पूर्णतः कोमजलेलं असतं. तेव्हा ते तोडून महादेवाच्या मंदिरात जाऊन वाहावे, नाहीतर घरात महादेवाची पिंडी असेल तर महादेवाच्या पिंडीला अर्पण करावे.